हे पम्पकिन्स, तर तुम्हाला तर माहीतच आहे मी सध्या फ्रीलान्स प्रोजेक्टसाठी 1 मंथ पुण्याला शिफ्ट झाली आहे. हॉनेस्टली बोलू तर इझी नाही आहे आपलं घर सोडून एवढं लांब राहणं आणि रोज बाहेरचं खाणं. पण ठीक आहे, हा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. तर माझा दिवस काही असा चालू होतो. ॲज युजल मुंबईकर्स आर ऑलवेज लेट फॉर देअर वर्क. रस्त्यातच नाश्ता करायचा आणि पळायचं. स्टार्टिंगला माझं लोकेशन मंडईपासून लांब असल्यामुळे मी बसने ट्रॅव्हल करायची, जे मला बिलकुल नाही आवडत. लोकलला खूप मिस केलं यार इकडे. सो आय वॉज वंडरिंग की इकडच्या सगळ्या मुली स्कार्फ का घालतात. मला वाटलं ही इकडची परंपरा आहे, म्हणून मीही घालायला स्टार्ट केलं. काही दिवसांनी याच्या मागचा राज मला समजला. तुम्हाला माहीत असेल तर तुम्हीही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता माझं जॉब लोकेशन चेंज झालं आहे, घराजवळच आलं आहे आणि आता मी तर चालतच ऑफिसला जाते. हे आहे माझं ऑफिस आणि हा आहे शनिवार वाडा, द हिस्ट्री ऑफ बाजीराव पेशवे. इकडची माणसं खूप चांगली आहेत. आय मीन मला तरी चांगलीच भेटली, निस्वार्थपणे लगेच हेल्प करणारी. पण इकडचं फूड खूप एक्सपेन्सिव्ह. 50 रुपयाची भेळ आणि 40 रुपयाची शेवपुरी. आमच्या मुंबईत तर 3 वडापाव येतील ह्यात. इकडे ऊन असो किंवा थंडी, सगळं कसं जास्तच आहे. आमच्याकडे कसं सगळं एकदम बॅलन्समध्ये असतं. स्वप्नील जोशीनंतर मुंबई पुणे मुंबई मीच काढणार आहे वाटतं. पण खरंच ह्यांच्याकडे समुद्र नाही आहे यार. तो इंस्टाग्रामवरती सगळ्यांनी व्लॉगसाठी वोट केलं आहे. सो डोंट वरी, माझा न्यू पुणे व्लॉग लवकरच येतो. टिल देन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.